Download the Z5 app now. झी मराठीवरील सनई चौघडे ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालीय. परब आणि खानोलकर कुटुंब घराघराचा भाग झाले आहेत. गौतम आणि आसावरची जोडी तर प्रेक्षकांना भावतेच, पण सर्वांना उत्सुकता आहे ती जय आणि शर्वरीच्या नात्याला सुरुवात होण्याची. खरं तर दोघांनी मिळून गौतम आणि आसावरची गाठ जुळवली, पण आता या दोघांची लग्न गाठ साक्षात विठ्ठलाच्या साक्षीने बांधली जाणार आहे. जय आणि शर्वरी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, पण त्याची त्या दोघांनाही अद्याप जाणीव झालेली नाही. शर्वरीला मुलगा पाहायला येतो त्यावेळी जय काहीसा हवालदिल झालेला असतो, तर शर्वरी ही कुठेतरी मनापासून या लग्नाला तयार नसते. दोघांच्याही मनात प्रेमाविषयीच्या भावना आहेत, पण त्या ओठावर येत नाहीयेत. पण लवकरच ते घडणार आहे, कारण परबांच्या घरी आषाढी एकादशीचा सोहळा असतो. भजन कीर्तनात सगळेच दंग असतात. जय, गौतम आणि आजी देखील या सोहळ्याला उपस्थित राहते. त्यावेळी प्रसादाची खिचडी कोण बनवणार असं आजी शर्वरीला विचारते. तेव्हा मला स्वयंपाक येत नाही असं शर्वरी सांगते, आणि मस्करीत ती आजीला हेही सांगते की मी असा नवरा शोधणार आहे ज्याला स्वयंपाक येत असेल. त्यावर आजी हसते आणि पुढे जाते. तर दुसरीकडे जय कंबर कसून तयारीला लागलेला असतो. आषाढी एकादशीच्या प्रसादासाठी खास खिचडी बनवतो. कोण बनवणार आहे खिचडी? तू बनवशील? मी नाही 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 स्वयंपाक मला नाही जमत. मी ना असं नवरा शोधेन ज्याला स्वयंपाक करता येतो. आणि आषाढीची खिचडी आता परबांच्या घरी जयच्या हातची खिचडी सगळ्यांनाच खायला मिळणार आहे. या निमित्ताने दोघांनाही पांडुरंगाचे भरभरून आशीर्वाद मिळतात. आता शर्वरीने सांगितलेल्या अटीत जय मात्र परफेक्ट बसल्याने आजीच्या मनात शर्वरी आणि जय विषयी काहीतरी येणार हे मात्र नक्की. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच. Download the Z5 app now.